कोच कोण आहेत आणि किती दिवसापासून या रॉयल फिटनेस फॅमिली सोबत आपण जोडून आहात? Recording in माझं progress. नाव आहे प्रदीप देसाई. मी कवठेपिरान जिल्हा सांगलीहून आहे. मी बाय बॅकग्राऊंड एक शेतकरी आहे आणि माझे कोच आहेत शशिकांत देसाई सर, श्रीकांत दोरकर सर, पोटी सर, पोटी मॅडम आणि पुष्पांजली दोरकर मॅडम. येस सर, खूप ग्रेट कोच आहेत आपले. आपण कवटेपिरान सांगली येथून आहात, एक शेतकरी कुटुंबामधून आहात. आपणाला किती दिवसापूर्वी ह्या कॉलवरती आलात आणि काय चॅलेंज घेऊन आलेला होतात? तर मी या कॉलवर येऊन जवळजवळ 1.5 वर्ष झाले आणि या कॉलवर येण्याचं कारण म्हणजे माझं वजन खूप वाढलं होतं आणि वाढलेल्या वजनाबरोबर स्पॉन्डिलोसिस, बॅक पेन चा त्रास होता. मणक्यामध्ये गॅप होता. गाडी चालवताना हातामध्ये मुंग्या यायच्या आणि माझं वजन वाढून जवळजवळ 113 किलोपर्यंत झालेलं होतं आणि या वाढलेल्या वजनामुळे माझं गुडघ्याचं ऑपरेशन सुद्धा झालेलं होतं. मला जिना चढताना त्रास होत होता. त्याचबरोबर चालताना त्रास होत होता. शेतामध्ये काम करताना सुद्धा त्रास होत होता. येस, तर ऑल पार्टिसिपेट बघू शकताय सर. बाय बॅकग्राऊंड ते एक शेतकरी आहेत. वजन त्यांचं जवळजवळ 113 किलो झालं होतं. आणि ते वाढलेल्या वजनाबरोबर अनेक सारे डिसऑर्डर होत्या. स्पॉन्डिलोसिसचा त्रास होता, बाकीच्या बऱ्याच गोष्टी होत्या. 1.5 वर्ष झालं सर कंटिन्युअसली ह्या कॉलवरती आपण आहात. तर ह्या कॉलवर जेव्हा तुमच्या कोचने तुम्हाला इन्व्हाइट केलं गेलं, तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं का की बाबा इतकं आता तुम्ही जे समोर दिसताय, अजून आम्ही प्रश्न विचारतोय तुम्हाला, मात्र तुम्हाला हे जे बदल जाणवत आहेत, सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केली, तेव्हा हे चॅलेंज घेऊन येत असताना असं वाटलं होतं का की खरंच माझ्यामध्ये इतके छान बदल होतील? आणि आज रोजी तुम्ही 1.5 वर्ष झालं कंटिन्युअसली ह्या कॉलवरती आहात. आपण ह्या कॉलवर आल्यानंतर ऍक्च्युली वजन किती दिवसात किती कमी केलेलं आहे? तर प्रथमतः या कॉलवर आलो म्हणजे त्रास तर होत होताच, मात्र वजन कमी करायसाठी शशिकांत देसाई सरांनी मला सांगितलं की असं असं रॉयल फिटनेस फॅमिली आहे आणि त्याच्यामध्ये खूप छान रिझल्ट आहेत आणि जॉईन करताय का बघा. आणि परत मला श्रीकांत दोरकर सरांचा नंबर दिला. त्या नंबरला कॉल करून मी सरांना बोलवून घेतलं. त्यांनी माझं कार्ड स्कॅन वगैरे केलं. माझं वजन त्यावेळी 113 किलो दाखवलं. त्याच्याबरोबर फॅट पर्सेंट 34% होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो मला क्लिक झाला की माझं बॉडी एज तर 67 वर्ष दाखवत होतं. माझी त्यावेळी एज म्हणजे 41 रनिंग आणि दाखवतंय तर 67 म्हणल्यावर म्हणलं काहीतरी आपल्याला केलं पाहिजे. म्हणून मी जॉईन झालो. पण सुरुवातीला एवढा विश्वास नव्हता, वाटत नव्हतं की एवढं वजन असं कमी होऊ शकते. पहिला 1-3 दिवस मी कंटिन्यू म्हणजे हे केलं, जॉईन करून वर्कआउट केला. ऑल पार्टिसिपेट बघू शकताय. ज्यावेळेला सरांचं आम्ही बॉडी चेकअप केलं होतं कार्डा स्कॅन मशीनवरती, तेव्हा सर असेच होते. आणि आता तुम्ही गेल्या 18 महिन्यापासून सर ह्या कॉलवरती आहेत. दररोज व्यायाम करतात, दररोज न्यूट्रिशन शेक घेतात, दररोज प्रॉपर जसे कोच सांगतात त्या पद्धतीनं डाएट फॉलो करतात. आणि तुम्ही अमेझिंग असा रिझल्ट त्यांचा बघू शकताय. करोडो रुपये जरी दिले असते ना, तरी असा रिझल्ट येऊ शकत नाहीये. त्यांनी मेहनत घेतलेली आहे. सहज हा रिझल्ट नाहीये, ते तुम्हाला समजेल पुढं. मात्र एक सिस्टम गरजेची असते आणि ती सिस्टम म्हणजे आपली रॉयल फिटनेस फॅमिली आहे. ऑल इंडियामध्ये लोकांना निरोगी बनवण्यासाठी आणि लोकांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी रॉयल फिटनेस फॅमिलीचा जन्म झाला, हे लक्षात घ्या. परत एकदा तुम्ही सरांचा बिफोरवाला फोटो बघू शकताय. आफ्टरवाला सर तर समोर आहेतच. म्हणजे त्या चेहऱ्यावरचं तुम्ही अ, अगोदरच्या फोटो चेहरा त्यांचा बघू शकताय. नंतरच्या चेहऱ्यावरचं तेज बघू शकताय. याचं एकमेव कारण आहे, सरांनी सिस्टीम फॉलो केली. सरांनी कोचचं ऐकलं आणि सरांनी दररोज, दररोज ज्या गोष्टी कोच सांगतात ना, त्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत. सर किती किलो वजन कमी केलं आपण? तर जवळपास 28 किलो वजन कमी केलेलं आहे. त्याच्याबरोबर स्किनमध्ये सुद्धा भरपूर फरक पडलाय. पहिली स्किन म्हणजे एकदम काळवंडत होती.
आणि एकदम चेहरा डल दिसत होता. स्किनमध्ये फरक पडला. त्याचबरोबर एनर्जी लेवल बूस्ट झाली. शेतीमध्ये काम करायला उत्साह वाढला. आता जिना चढताना वगैरे काही त्रास होत नाही. गुडघ्याच्या ऑपरेशनमुळे सुरुवातीला 3 महिने व्यायामाला सुद्धा खूप त्रास झाला. मात्र आता कंटिन्यू एक्सरसाइज करू शकतोय. गुडघ्याचा त्रास निघून गेला. त्याचबरोबर हातात ज्या मुंग्या येत होत्या गाडी चालवताना वगैरे ते पूर्ण बंद झालेले आहेत. स्पॉन्डिलोसिसचा त्रास बंद झाला आणि डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं होतं की स्पॉन्डिलोसिसमुळं साधं डोक्यावर 10 किलो वजन सुद्धा घ्यायचं नाही. मात्र 50 किलोचं खताचं पोतं घेऊन मी शेतामध्ये म्हणजे जातोय. डोक्यावर वजन घेतलं तरी पण मला काही म्हणजे त्याचा साईड इफेक्ट होत नाही किंवा काही त्रास होत नाही. त्याचबरोबर पहिला जो काही फोटो होता तो आता बघितल्यानंतर म्हणजे लोक सुद्धा विश्वास करत नाहीत. आणि 2 वर्षानंतर मला एक व्यक्ती भेटली होती. म्हणजे माझा तो मित्रच आहे. 2 वर्षानंतर भेटला. तो अगदी पहिला 2 मिनिटं पहिला माझ्याकडे बघितला आणि मग म्हटला, "एवढा कसा काय चेंजेस झालाय?" आणि खूप छान सर माझ्यामध्ये बदल झालेले आहेत. येस, तर खूप रिअली समोर तुम्ही दिसतच आहात आणि आम्ही बिफोरवाले जेव्हा फोटो बघतो ना, तेव्हा आम्हाला सुद्धा आठवत नाही, की खरंच तुम्ही असं होता का? तर हे शक्य आहे रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये. मात्र इतका छान रिझल्ट आणण्यासाठी इतकं 28 किलो वजन तुम्ही कमी केलं. याचं राज काय आहे सर? तर याचं राज आहे की 80% हा सतत संतुलित आहार, जगातील नंबर 1 आहार आणि 20% वर्कआउट आणि आपल्या कोच गाईडन्स. आपले कोच जे काय सांगतात ते त्यांच्यावर विश्वास ठेवून सगळं फॉलो करायला हवं. सकाळी रोजचा नियमित न चुकता वर्कआउट करायला हवा. त्याच्यानंतर आपला हा संतुलित आहार घेतला पाहिजे. त्याच्याबरोबर जे काही बॅलन्स डाएट आपल्याला सांगतात, दिवसभरातील पाणी असेल, जेवणाआधी, जेवणानंतरचं त्याच्याबद्दल आणि त्याचबरोबर आपली झोप सुद्धा पूर्ण म्हणजे 6 तास किंवा 8 तासाची आपली डीप स्लीप व्हायला पाहिजे. हे सर्व गोष्टी अवलंबून आहेत सर. येस, तर सरांनी खूप छान सांगितलेलं आहे. कारण रॉयल फिटनेस फॅमिली हा जरी ऑनलाईन वर्कआउट कॉल असला, तरीसुद्धा ह्याच्यामागे कोचेस आहेत आणि ते तुमचा फॉलोअप दररोज घेतात. तुम्हाला दररोज सकाळी उठून एक्सरसाइज करायला लावतात. त्याच्यानंतर जगातला नंबर 1 सकस संतुलित आहार, शब्द नीट लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कॅलरी कमी आहेत, प्रॉपर शरीराचं पोषण होण्यासाठी अन्नघटक प्रॉपर आहेत आणि त्याच्यामुळं बॉडीचं पोषण होतंय आणि कॅलरीज कमी असल्यामुळं आणि तुमची लाईफस्टाईल बदलल्यामुळं तुमचं वजनसुद्धा कमी होतंय. कारण असा एकमेव जगातला आहार आहे, जो आहार वजन कमी करण्यासाठी सुद्धा चालतो, जो आहार वजन मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा चालतो आणि जो आहार वजन वाढवण्यासाठी सुद्धा चालतो. ते कुठलंही औषध नाही. जर ह्या कॉलवरती नवीन कोणी असतील, त्यांच्या डोक्यात असेल की हे औषधानं ह्यांचं वजन कमी होतं का? तर ह्याचं स्पष्टली उत्तर आहे, ते औषध नाही, तो आहार आहे. आणि हे जे ट्रान्सफॉर्मेशन बघताय ना, सरांच्या आणि मॅडमच्या बॉडीचं 1.5 वर्ष झालं कंटिन्युअसली ते घेतल्यामुळं पोषण होतंय आणि म्हणून हा रिझल्ट तुमच्या समोर शो होतो, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि जेवढे काही सरांनी मेडिकल इश्यू सांगितले, ते जे कमी झालेले आहेत ना, तो त्यांचा पर्सनल रिझल्ट आहे, तो डिस्क्लेमर आहे, हे तुम्ही समजून घ्या. सर, ही रॉयल फिटनेस फॅमिली शशिकांत देसाई सरांच्या माध्यमातून जर तुम्हाला भेटली नसती, तर आज तुमची काय कंडिशन असती? तर ह्या रॉयल फिटनेस फॅमिलीने मला पुनर्जन्म दिलाय म्हणायला काही हरकत नाही. कारण खूप म्हणजे वजन तर वाढलेलंच होतं. मात्र भविष्यात म्हणजे 40 प्लस 42 प्लस नंतर ज्या काही म्हणजे समस्या सुरू होत असतात, त्या कदाचित झाल्या असत्या आणि पुढं म्हणजे भविष्य काय असेल हे मी सांगू शकत नाही. कदाचित असतो, नसतो. मात्र या रॉयल फिटनेस फॅमिलीमुळं माझ्यात पूर्णपणे म्हणजे बदल झाला. नवीन जीवदान मिळालं. त्याचबरोबर पूर्ण लाईफस्टाईल सुधारली. पुन्हा नवनवीन मित्रांची ओळख झाली. त्याचबरोबर सर मी माझा स्क्रीन रिझल्ट सुद्धा सुपरवायझर ग्रुपला सेंड केलेला आहे. प्लीज बघा होत असेल तर. कारण माझ्या स्किनमध्ये एवढा फरक पडलाय, की अगदी आपले रॉयल फिटनेस फॅमिली जे ग्रेट कोच आहेत महेश खेडकर सर, एका कार्यक्रमानंतर मध्ये भेटल्यानंतर कार्यक्रमानिमित्त मला त्यांनी खूप छान कमेंट दिली होती. मी धन्यवाद म्हणेन त्यांना. ते म्हटले, की मला तमिळ हिरो तमिळ व्हिलन ते हिरोमध्ये तुमचं ट्रान्सफर झालेलं आहे म्हणून. नाही, नाही सर. रिअली, रिअली खूप जबरदस्त अमेझिंग रिझल्ट आहे सर. इथं बरेच नवीन पार्टिसिपेट आहेत, त्यांना तर तुम्ही सल्ला देताय. मात्र बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो सर, हे किती दिवस खायचं? हे खाल्ल्यावर काय होईल का? आणि अ, खरंच ह्याचा रिझल्ट येतो का?
आणि हेच का खायचं? ह्याचं उत्तर तुमच्याकडे काय आहे? कारण तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही खूप सारे भाजीपाला, फळं पिकवता स्वतः, तुम्ही लोकांना खाऊ घालता. मात्र न्यूट्रिशनच का तुम्ही सजेस्ट केलं? आणि खरंच न्यूट्रिशनमध्ये एवढी पॉवर आहे का? येस. तुम्ही शेतकरी आहात म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी आहे सर. ऑल पार्टिसिपेट बघू शकताय मागचे सर, बिफोर आणि समोर लाईव्ह आफ्टर. हे आहे बॉडीचं पोषण झाल्यामुळं तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या बॉडीमध्ये आलेली शाईन. हे शक्य आहे मात्र विश्वासानं तुम्ही न्यूट्रिशन व्यवस्थित घेतलं, व्यवस्थित पाणी इंटेक केला आणि तुमची जर लाईफस्टाईल बदलली, तर गॅरंटेड बदल होतात. येस सर, तुम्ही काय सांगू शकताय? मगाचा प्रश्न तुम्हाला सांगितला होता. तर हे न्यूट्रिशन चूज करायचं कारण म्हणजे आजची जी काही लाईफस्टाईल चेंज झालेली आहे, त्याचबरोबर मी शेतकरी आहे. शेती करत असताना शेतीमध्ये खूप साऱ्या रासायनिक खतांचा वापर केला जातो. मी भाजीपाला, फळभाजी वगैरे पिकवतो. त्याच्यामध्ये आम्ही आजच्या या दूषित वातावरणामुळे कीड नियंत्रणासाठी खूप सारे पेस्टिसाइड वापरत असतो आणि ते पेस्टिसाइड म्हणजे फळातून निघून जात नाही. ते त्या आतमध्ये स्टोअर झालेले असतात. आम्ही फक्त किडीसाठी वापरतो किंवा जे काही म्हणजे बायोझाईम असेल किंवा जिब्राल्लिक ॲसिड असणारे अ, सर्व काही केमिकल्स आहेत ते आम्ही फवारणी करत असतो. जवळ-जवळ नॅचरल पद्धतीने जर मेथी बाजारात यायची म्हटली तर 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतो आणि कोथिंबीरीला सव्वा वर्ष लागतं, सव्वा महिना लागतो. मात्र 25 दिवसाच्या आत कोथिंबीर आणि 21 दिवसाच्या आत 18 दिवसापर्यंत आम्ही मेथी वगैरे काढण्याचा प्रयत्न करतो आणि गोल पानाची, रुंद पानाची खूप छान दिसणारी मेथी जी असते ती पूर्णपणे केमिकलयुक्त फवारणी केलेलीच असते. कारण त्याच्याशिवाय त्या पानाची जाडी वाढत नाही, रुंदी वाढत नाही. त्याचबरोबर फळ उत्पादनासाठी आजकाल जी म्हणजे नॅचरल फळधारणा होत नाही तर त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे फवारण्या करून फळधारणेसाठी जी फवारणी मिळतात ते सुद्धा आम्ही करतोय. त्याचबरोबर फळवाढीचं आज जर का एवढं छोटंसं फळ असलं, तर ते उद्या एवढं मोठं होण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये औषधं मिळतात. ती सुद्धा आजकाल शेतकरी वापरत आहेत. आणि जे काही शेतकरी आजच्या म्हणजे ज्या काही समस्या आहेत, उत्पादन वाढीच्या समस्या किंवा लोकसंख्येमुळं मार्केटमध्ये जास्त भाजीपाल्याची पण मागणी असते. त्याच्यासाठी करत आहे. हा काही म्हणजे शेतकरी कोणाला दुष्परिणाम व्हावा ह्या उद्देशाने करत नाही. स्वतःचा म्हणजे उदरनिर्वाहासाठी उत्पादन वाढवतो. आजकाल जे काही हरितक्रांती झाली, त्याच्या अनुषंगाने होत असतो. मात्र हे सर्व फळामध्ये जे काही स्टोअर झाले, ते निव्वळ बाहेर काढू शकत नाही आपण. त्याच्यामुळे न्यूट्रिशन लेव्हल सुद्धा सगळ्या म्हणजे घटकाच्या मध्ये कमी झालेले आहे. मात्र हा जो आपला सकस संतुलित आहार आहे, याच्यामध्ये सर्व प्रकारचे नॅचरल न्यूट्रिशन काढून अगदी स्टोअर करून दिलेले आहे. ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आणि कुठल्याही प्रकारचा साइड इफेक्ट नाही. आज आपण हे न्यूट्रिशन जर का मार्केटमध्ये जाऊन किंवा मार्केटमधून आणलेल्या फळभाज्या त्याच्यामधून जरी आपल्याला प्रोटीन किंवा लागणारे न्यूट्रिशन इनटेक करायचं म्हणलं, तर तेवढा सगळं आपण खाऊ शकत नाही. म्हणजे सर्व प्रकारची फळे किंवा भाजीपाला घेतला आणि आपलं ताट जर भरलं, तर ते आपल्याला खाऊ पण शकणार नाही आणि ते आपल्याला पचवू पण शकणार नाही. कारण जवळ-जवळ 16 प्रकारची फळं आपण एका दिवसात खाऊ शकत नाही. मात्र याच्यामध्ये त्या सर्वांचा अर्थ समाविष्ट केलेला आहे. म्हणजे एका ग्लासमध्ये सर्व न्यूट्रिशन आपल्याला घालून दिलेले आहे. दुसरी गोष्ट की मार्केटमधून आणलेलं फळ तुम्ही एखाद दिवस ठेवून बघा. 1-2 दिवस जर एक्स्ट्रा ठेवलं, की ते शिळपटत नाही. असं सडतं, त्याच्यातून पाणी टपकतं. त्याचं कारण आहे की ते केमिकल आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्या केमिकल शरीरातून बाहेर काढण्याचे जे 2 मार्ग सर्वांना माहीत आहेत. म्हणजे एक तर बाथरूम लघवी वाटे किंवा संडास वाटे. मात्र तिसरा मार्ग आहे की तो आपला घामावाटे, जो की आपल्या रक्ताच्या नसा-नसात जे काही केमिकल साठलेलं असतं ते घामावाटे बाहेर पडतं. त्यामुळं एक्सरसाइज इज मोर इम्पोर्टंट. कारण 20% वर्कआउट जरी असला, तरी सुद्धा तो आपल्या शरीराला खूप खूप उपयोगाचा आहे. आणि हे सकस-संतुलित आहार लागू करण्यासाठी 80% लागू करण्यासाठी 20% खूप जरुरीचं आहे. नुसता न्यूट्रिशन घेऊन भागणार नाही. तर त्याने वर्कआउट पण केलाच पाहिजे, सकस-संतुलित आहार घेतला पाहिजे आणि आपला बॅलन्स डाएट खाल्लाच पाहिजे. किती खूप सोप्या आणि साध्या पद्धतीनं तुम्ही सर समजून सांगितलात आणि रिॲलिटी अशीच आहे, की सकस संतुलित आहार आपण घेण्याचं एकमेव कारण आहे. त्याच्यामध्ये जे 114 अन्न घटक आहेत, ते खाण्यासाठी जरी इतर तुम्ही फळभाज्याचा जरी अभ्यास केला आणि ते सर्व जरी तुम्ही घरात आणलं तेवढे अन्न घटक, तर तेवढं तुम्ही खाऊ पण शकत नाही आणि तुम्हाला डायजेस्ट सुद्धा होऊ शकत नाही. त्याच्यामुळं माझी रिक्वेस्ट आहे,
की सकस संतुलित आहार इथं ह्या कॉलवरती जेवढे नवीन पार्टिसिपेट आहेत ना, त्यांनी फक्त 1 तास स्वतःसाठी द्या आणि 90 दिवस फक्त सकस संतुलित आहार घेऊन बघा. पूर्वीचे तुम्ही आणि नंतरचे तुम्ही याच्यामध्ये खूप बदल झालेला दिसू शकतो. त्याचं एकमेव कारण आहे तुमच्या बॉडीचं झालेलं पोषण, तुम्ही बदललेली लाईफस्टाईल, तुमच्या बदललेल्या वाईट सवयी याच्यामुळं हे शक्य आहे. कारण रॉयल फिटनेस फॅमिली ही लाईफस्टाईल बदलायचं काम करते. तुमची जीवनशैली बदलल्यामुळे हे अमेझिंग बदल होत आहेत. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. सर खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. मला आता ताईशी बोलायचं आहे आणि तर बऱ्याच आणखी लोक 1 जानेवारी 2025 ला निश्चय केला होता की माझ्या मुलाचा टी शर्ट मला बसला पाहिजे आणि 31 डिसेंबरला मी तो म्हणजे टी शर्ट घालून माझा फोटो काढून येस. माझ्या कोचांना मी सेंड केला. येस. कॉंग्रॅच्युलेशन सर. जो निश्चय आहे तो तुम्ही करून दाखवलेला आहात. नवीन वर्षामध्ये सुद्धा जे संकल्प तुम्ही करणार आहात ते सुद्धा तुमचे डेफिनेटली पूर्ण होतील अशा शुभेच्छा तुम्हाला. येस येस. थँक यू सर. खूप छान आपण बोललात. खूप छान एक्सरसाइज गाईड केलात आणि स्वतःचा 1 तास आमच्यासाठी दिलात. येस, थँक यू. ताई नमस्ते. गुड मॉर्निंग. आपलं नाव, आपण किती दिवसापासून या कॉलवरती आहात आणि आपल्यामध्ये झालेला बदल? येस. नमस्ते, गुड मॉर्निंग. माझं नाव अश्विनी प्रदीप देसाई आहे आणि मी कवठेकरांहून आहे. मी 6 वर्ष झालं ह्या फॅमिलीमध्ये जॉईन आहे आणि माझे ग्रेट कोच आहेत प्रदीप देसाई सर, श्रीकांत जोरकर सर आणि जोरकर मॅम. येस. तर मॅम खूप छान तुमच्यामध्ये बदल आहे. आता लोकांना समजेलच काय बदल नक्की तुमच्यात झालेला आहे. तर सरांनी 1.5 वर्ष सांगितलं, तुम्ही 1.25 वर्ष सांगितलं. या कॉलवर येण्याचं मुख्य रिझन काय होतं? आणि सर जॉइन झाल्यावर तुमचा विश्वास होता का? की सर ज्यावेळेला तो एक्सरसाइज घरात करत असतील, त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं होतं? प्रथमतः, प्रत्येक घरामध्ये स्टार्टअप तसाच होतो, की सर व्यायाम करत असतात, मॅडम बघत असतात किंवा मनामध्ये काहीतरी येत असतं, काहीतरी चालू केलंय का ह्यांनी वेगळं? तसं काय वाटलं होतं तुम्हाला? हा, ते मात्र खरं आहे. मला म्हणजे विश्वास पण नव्हता आणि याच्या अगोदर भरपूर आम्ही दोघांनी पण प्रयत्न केले पण झालं नव्हतं. पण मग सरांनी चालू केल्यानंतर 3 महिन्यांनी मी जॉईन झाले. मी व्यावसायिक आहे. माझं म्हणजे मसाले कांडपचं आणि शेवयाचं बिझनेस आहे आणि त्यामुळे मला जॉईन होता आलं नाही. पण सरांचं बघून म्हणजे मी जॉईन झाले. येस. तर कारण मॅम तुम्ही मगाशी बोलता बोललात, की तुम्ही खूप प्रयत्न केले होते वजन कमी करण्यासाठी. नेमकं काय केलं होतं? फिरायला जाणं, मध, पाणी असेल, आणि ते त्रिफळा चूर्ण गरम पाण्यातून घेणं, हे केलं होतं. फिरायला पण जात होतो, पण 8 दिवसाच्या वर काही गेलो नाही. 8 दिवस जायचं, 4 दिवस गॅप, 8 दिवस जायचं, 4 दिवस गॅप. येस. तर त्याच्यावरून एकच लोकांना बोलायचंय मला सर्व पार्टिसिपेटला, कारण आपल्यामध्ये कन्सिस्टन्सी राहत नाही. बरीच लोकं बघा, 1 जानेवारी होता, काल लवकर उठले, एक्सरसाइज सुद्धा त्यांनी केलं, वॉकिंग करून आले. आज कदाचित उठले असतील. ते 9 दिवस चालतं, 10व्या दिवशी झोपले, की परत ते 6 महिन्याने उठतात. कारण कन्सिस्टन्सी राहत नाही. कारण आमच्याही बाबतीत तेच होत होतं. नवीन दिवस आला, की स्टार्टअप करतो. परत ती ऊर्जा असते, तो थिंक असते, ती कमी त्याची पॉवर झाली, की आपण परत त्याच रुटीनला जातो. बघू शकता ऑल पार्टिसिपेट मॅडममधला झालेला बदल, की मॅडमचं अगोदरचं तुम्ही फोटोमध्ये बघितला तर त्या कशा दिसत आहेत. फॅट पर्सेंट बघू शकताय आणि नंतरमध्ये ओळखूच शकत नाही, की त्याच आहेत का? तुम्ही गेस लावू शकताय, की इतका बदल होऊ शकतो का? हे पॉसिबल आहे रॉयलमध्ये. कारण रॉयलमध्ये योग्य मार्गदर्शन केलं जातं. मग एक्सरसाइजच्या बाबतीत पण असेल आणि आहाराच्या बाबतीत पण असेल. ह्या गोष्टी तुम्ही बघताय. असा रिझल्ट जर येत असेल, तर का नाही रॉयल फिटनेस फॅमिली जॉइन करायची? मॅडम खरंच हे बघू शकताय दोघांचा जोडीचा फोटो. अगोदर गणपती असू शकतोय किंवा कुठला तर गणपतीच असेल. हा, हो, त्याच्यामध्ये गणपती. कुठल्याही पूजेला आपण जातो तेव्हा आवरून जात असतो. आवरल्यानंतर ते कसे दिसत होते आणि रिलॅक्समध्ये तुम्ही सेकंड फोटो बघू शकताय तुम्ही. तर हा तर ट्रान्सफॉर्मेशन जॉइनिंगच्या आधीचा आहे बघा, जस्ट जॉइनिंगच्या आधीचा गणपतीतला फोटो आहे. येस, येस, येस. तेच ना. 1 मिनिट सर. येस, आलेत, खाली आलेत. तर ऑल पार्टिसिपेट बघू शकताय.
आवरून तयार होऊन अगोदरचा फोटो बिफोरवाला बघा आणि रिलॅक्समध्ये सेकंडवाला फोटो तुम्ही बघू शकताय. तर हा ट्रान्सफॉर्मेशन इथं शक्य आहे. त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. आपल्या कोचचं ऐकलं पाहिजे आणि दररोज सकस संतुलित आहार खाल्ला पाहिजे. तर हे शक्य आहे. तुम्हाला माझा प्रश्न आहे, तुम्हाला सकस संतुलित आहार महाग वाटतो का? आणि नवीन लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? येस. नाही वाटत सर. कारण पहिलाचा जे लाईफस्टाईल होती, औषधं खाणं, 8 दिवसाला दवाखान्यात जाणं, तो महिन्याचा काय खर्च होता, त्यापेक्षा पण हा स्वस्त आहे. आणि मी सर्वांना सांगेन की खूप छान आहे, चांगला आहे. स्वतःसाठी चांगला आहे, आपल्या घरच्यांसाठी खूप चांगला आहे. तर मला महिन्याला 12,000 ते 15,000 रुपयाची औषधं लागत होती. मला, हिला आणि आईला मिळून. आईला अस्थमाचा सुद्धा त्रास होता, तो सुद्धा कव्हर झालाय. तिला म्हणजे संधिवात होता. रक्तामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण वाढत होतं. त्याच्यामुळे ही थंडी दिवसामध्ये अक्षरशः रडत स्वयंपाक करत होती. थंडी दिवसात तिची अशी बोटं आखडत होती, हलत नव्हती. नुसता भात करायचा आणि परत दिवसभर झोपून राहायचा, अशा प्रकारच्या समस्या होत्या. मात्र आज त्या पूर्ण दूर सुद्धा झालेल्या आहेत. आणि महिना 12,000 ते 15,000 पेक्षा कितीतरी पटीने कमी पैशामध्ये आज आम्ही ही न्यूट्रिशन इंटेक करतोय. आणि दवाखाना 99% बंद झालेला आहे. काही म्हणजे व्हायरल चेंजेसमुळं सर्दी, कणकण वगैरे थोडीफार येऊ शकते, येत्या पण. मात्र जे काही जुने पुराणे खूप मोठे आजार होते, ते पूर्णपणे बंद झालेले आहेत. कारण त्याचं सर एकमेव कारण आहे, बॉडीला लागणारे योग्य न्यूट्रिशन जे आहेत, ते तुम्ही खाल्लात, बॉडीचं व्यवस्थित पोषण झालं, तुमची लाईफस्टाईल बदललात, चुकीच्या गोष्टी तुम्ही बंद केलात, स्वतःची काळजी घेतलात, माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवलात, म्हणून हे चेंजेस झालेले आहेत. कारण निसर्गाने आपल्याला बॉडी तर दिली आणि त्या बॉडीचं पोषण करण्यासाठी निसर्गाने सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कारण बॉडीचे जे पार्ट्स तुम्ही जर अभ्यास केला, प्रत्येक पार्ट्सला वेगवेगळे न्यूट्रिशन्स लागतात. ते न्यूट्रिशन आपण आपल्या घरातल्या आहारामध्ये दररोज कव्हर करू शकत नाही. म्हणून हे फूड सप्लिमेंट आहे आणि ते पण जगातलं नंबर 1 आहे. गेली 45 वर्ष झालं हे जगामध्ये जवळ-जवळ 95 देशामध्ये झालंय. आता 96 दुबईमध्ये पण कदाचित 96वा देश आता एप्रिलमध्ये स्टार्ट होतंय. मला सांगा, जर जगामध्ये जर 1 नंबरला असेल, जगातले 150 पेक्षा जास्त टॉपर ॲथलेटिक्स जर त्याची स्पॉन्सरशिप असतील आणि एवढं विश्वासार्ह प्रोडक्ट आणि आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीमधल्या सदस्यांना इतक्या रिझल्ट आले असतील, तर आपण का नाही खायचं? हा एक प्रश्न आहे. खूप छान वाटलं. तर आपण पृथ्वीशी बोलतोय. पृथ्वी, आपलं नाव, आपण किती दिवसापासून या कॉलवरती आहात आणि Recording काय stopped. होऊन ह्या कॉलवरती आला होतात? Recording in progress. माझं नाव पृथ्वीराज प्रदीप देसाई. मी आत्ता 12 शिकतो आणि माझं वजन वाढलेलं म्हणून मी चालू केलं व्यायाम. ओके. तर तुम्ही बॉडी फिटनेससाठी आता कुठलं न्यूट्रिशन यूज करताय आणि तुम्ही किती दिवसापासून ह्या कॉलवरती आहात आणि तुमच्यामध्ये काय बदल झालेले आहेत? मी दररोज 24 रिबोल्ट घेतो कारण मला मसल गेन करायचं आहे आणि मी आज पहिल्यांदाच हा वर्कआउट केलाय, नाही तर मी दररोज जिमचा वर्कआउट करतो. येस. तर ऑल पार्टिसिपेट बघू शकता एकाच घरामध्ये वजन कमी करणं, वजन मेंटेन ठेवणं आणि वजन वाढवणं म्हणजे मसल्स गेन करणं, हे तिन्ही गोष्टी एकाच आहाराने होत आहेत. हे तुमच्या समोर लाईव्ह आहे. किती दिवस झालं ह्या कॉलवरती आहात? म्हणजे किती दिवस झालं तुम्ही आहार इनटेक करताय? तुम्ही व्यायाम कुठलाही करत असाल? आहार मी 6-7 महिने झाले घेतो. येस. तर पूर्वी तुम्ही एक्सरसाइज करत होतात आणि आता आहार आपला चालू केल्यानंतर जो एक्सरसाइज करताय, त्याच्यामध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला? पूर्वी मी एक्सरसाइज करत होतो तेव्हा व्यायाम झाला की मला झोप येणे, दिवसभर आळस येणे असं होत होतं. आणि आणि आता आहार सारखं चालू केल्यापासून काय चेंजेस आहेत? हा? आहार चालू केल्यानंतर तसं काय होतंय का आणि काय बदल झालेले आहेत? नाही नाही तसं काय होत नाही. पूर्ण दिवसभर एनर्जेटिक फील होतंय. परत ना झोप पण पूर्ण होत्या, कम्प्लीट होत्या. सकाळी उठलं की लगेच व्यायामाला परत ना आणि जोश येतोय. येस.
तर मला ह्याच प्रश्नावर यायचं होतं, तर त्याचं एकमेव कारण तुम्हाला सांगतो. इतर ठिकाणी व्यायाम करत पण असतील फिटनेससाठी आणि व्यायाम करणं हे चुकीचं नाहीये, खूप चांगली सवय आहे. मात्र व्यायाम केल्यानंतर तुम्ही काय खाताय, त्याच्यावरती तुमचा दिवस जात असतो. पृथ्वी अगोदरही व्यायाम करत होता, घरातलं खात होता. तो काय म्हटला, आळस येत होता, झोप येत होती. त्याचं एकमेव कारण आहे, तुम्ही जर व्यायामानंतर कार्बोहायड्रेट्स खाल्ले जास्त, तर डेफिनेटली तुम्ही झोपणार. आळस येणार आणि बॉडीचं त्याने फक्त कार्बोहायड्रेटनीच पोषण होत नाहीये. त्याच्यामध्ये तुमच्या व्हिटॅमिन्स आहेत का, मिनरल्स आहेत का, प्रोटीन आहे का, जे लागतं ते फायबर वगैरे आहे का, हे इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्या सकस संतुलित आहारामध्ये जे बॉडीची गरज आहे तेच आहे. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, प्रोटीन आहे, सॅच्युरेटेड फॅट आहे, फायबर आहे. ह्याच्यामुळं तो एनर्जेटिक फील करतोय आणि हे सगळ्यात महत्त्वाचं सेल्युलर न्यूट्रिशन आहे. त्याच्यामुळं बॉडी आपली सेल्सनी बनले आणि ते जर सेल्स ॲक्टिव्ह झाले, आपला दिवस एनर्जेटिकच जातोय. हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आता तुमच्यामध्ये काय बदल झालेला आहे आणि तुम्ही स्वतःला कसं समजताय ते खाल्ल्यापासून म्हणजे कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. मला आधी वाटत होतं की माझं पोट कधीच कमी होणार नाही. येस. कारण मी दररोज व्यायाम करत होतो, पण माझं पोट वाढतच चाललेलं, वजन वाढतच होतं. मी वजन कमी करायसाठी खास म्हणजे दररोज तालमीत जात होतो, पण तरी पण माझं वजन आणि जरा वाढायला लागलं. येस. तर म्हणजे व्यायाम केल्यानंतर खूप भूक लागते आणि हां. तुम्हाला एकच सांगतो, फॅट वाढायचं एकमेव कारण आहे, आपण किती कार्बोहायड्रेट इनटेक जास्त करतो, त्याच्यावरती फॅट पर्सेंट वाढतं. जर तो आहार तुमचा व्हिटॅमिन्स युक्त, मिनरल्स युक्त आणि प्रोटीन युक्त जर असता, तर वजन तुमचं नक्की वाढलं असतं, मात्र फॅट न वाढता मसल्स वाढले असते. हे ते स्ट्रक्चर आहे, हे तुम्ही समजून घ्या. आणि लोकांना एक मला हा प्रश्न विचारायचा आहे, की आहार महाग नाहीये. आहारापेक्षा आपली मानसिकता लो आहे. कारण असा कुठलं घर आहे, की तिथं चहा पिला जात नाही. त्या चहाऐवजी तुम्ही एफ्रेशला रिप्लेस करा. तेवढ्याच कमी पैशामध्ये तुम्हाला एफ्रेश येऊ शकतो. असं कुठलं घर आहे, की घरामध्ये काहीच खाल्लं जात नाही सकाळी अंघोळ केल्यानंतर? पोहा, उपमा काहीतरी खाल्लं जातं. तो स्किप करा. त्या ठिकाणी ब्रेकफास्ट आपला सकस संतुलित आहार घ्या. त्या पैशाऐवजी हा ब्रेकफास्ट येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा, की महिन्याला माझ्या घरामध्ये किती रुपये दवाखान्याला खर्च होतो, ते पण कॅल्क्युलेशन करा. येणाऱ्या 3 महिन्यामध्ये न्यूट्रिशन कमतरतेमुळे जर तुमच्या घरात आजारपण असेल, ते सुद्धा कमी होऊ शकतं. ह्याचा जर बारीकसा अभ्यास केला तर सगळं शक्य आहे. बाहेर गेल्यानंतर तुम्ही चुकीचे पदार्थ खाण्यासाठी किती रुपये खर्च करता? मित्र-मैत्रिणींना बोलावून त्यांना नाश्ता पाण्यावरती किती खर्च करता? हे जर काढलं ना, अख्ख्या घराचा सकस संतुलित आहाराचा खर्च भागवू शकतो. बारीक गोष्ट तुम्ही समजून घ्या आणि तुमचं घर तुम्ही स्वतः निरोगी राहू शकता, फिटनेसमध्ये येऊ शकता. तर पृथ्वी ह्या कॉलवरती बरेच तुझ्यासारखे तरुण असू शकतात. त्यांना रॉयल फिटनेस फॅमिलीबद्दल आणि तुम्ही घेत असलेल्या सकस संतुलित आहाराबद्दल काय सांगाल? काय सल्ला द्याल? येस. काय नाही, सकस संतुलित आहार दररोज घ्या आणि व्यायाम करत राहा. येस. एका तर हेच दिवशी फ्युचर आहे. तरुण एक पिढी हेच फ्युचर आहे आपलं आणि ते फ्युचर आपलं जर चांगलं, स्ट्रॉंग, निरोगी जर राहिला, तर आपला देश डेफिनेटली ह्या जगावर राज्य एक दिवशी केल्याशिवाय राहणार नाहीये. कारण बाहेरच्या देशाची लोकसंख्या जरी कमी असेल, तरी तिथली लोकं हेल्दी आहेत, निरोगी आहेत. तिथला मेडिकल इश्यू कमी आहे आणि माइंडसेट त्यांचा पॉझिटिव्ह आहे. एका वेगळ्या वेनं जातो. त्याच्यामुळं ते प्रगत राष्ट्र आहेत. आपल्या देशाची लोकसंख्या खूप आहे. मात्र आपल्या गावकीच्या आणि भावकीच्या बाहेर न गेल्यामुळं हे सगळ्या गोष्टी अडकलेत. स्वतःच्याकडलं आणि हे जर मानसिकता बदलली, आपण प्रत्येक व्यक्ती फिटनेसमध्ये राहू, स्वतःवर लक्ष देऊ, आपल्या कामावरती लक्ष जर व्यवस्थित दिलं, तर डेफिनेटली आपला देश एक दिवशी पुढं गेल्याशिवाय राहत नाही. तर खूप छान वाटलं आपल्या अख्ख्या फॅमिलीशी बोलून आणि तुमचा एक संदेश आजचा या कॉलवरती कोणाचा तरी येस सर. आज म्हणजे मी पूर्ण कुटुंबाने हेल्दी झालेलो आहे, मेडिकल फ्री झालेलो आहे. कारण मला योग्य वेळेमध्ये रॉयल फिटनेस फॅमिली मिळाली. मी रॉयल फिटनेस फॅमिलीचे धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर माझे जे काही कोच भेटलेत, मार्गदर्शक भेटले, त्या सर्वांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर मला फॅमिलीने एक लोकांना सुद्धा आरोग्य देण्याची संधी प्राप्त करून दिली. या माध्यमातून मी स्वतःच एक
वेलनेस सेंटर, जेणेकरून मी सुद्धा लोकांना आरोग्यामध्ये मदत करण्यासाठी इथे येऊन म्हणजे लोकांना व्यायाम करता येईल, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा बदल घडवता येईल. आणि आज मला वर्कआउट करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल सुद्धा मी रॉयल फिटनेस फॅमिलीचे दिनेश कुमार बांगर सर आणि मीरा मॅडम खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.